प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 14, ज्याचं नाव आहे विवेकानंदांची शाळा. स्वामी विवेकानंदांचे लहानपणीचे नाव नरेंद्र असे होते. वडील विश्वनाथ बाबू दत्त आणि आई भुवनेश्वरी देवी होय. भुवनेश्वरी देवीचा स्वभाव प्रसन्न, शांत, सात्विक आणि सदाचारी होता. 12 जानेवारी 1863 हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस होय. ते बालपणी अतिशय अवखळ आणि रागीट स्वभावाचे होते. त्यांना इतका प्रचंड राग यायचा की त्यांना समजावणे कठीण होत असे. अशा वेळी त्यांची आई त्यांच्या डोक्यावर तांब्याभर थंड पाणी ओतीत असे. तोंडाने शिवशंकरांचा जप करीत असे. त्यामुळे ते अगदी शांत होत असत. विवेकानंदांचा बालपणापासूनच सहृदय, कनवाळू, दयाळू स्वभाव असल्याने त्यांची दान देण्याची वृत्ती होती. एकदा एक बैरागी दारासमोर आल्यावर त्यांनी त्यांच्या वडिलांची महागडी शाल बैराग्याला दिली होती. विवेकानंदांच्या शाळेमधील गोष्ट आहे. ते 2 तासांच्या मधल्या वेळेत मित्रांसोबत गप्पा करीत होते. तेव्हा पुढील तासाचे शिक्षक वर्गात आले. त्यांनी फळ्यावर लिहिले आणि शिकवायला सुरुवात केली. मात्र मुलांची कुजबूज हसणे तसेच चालू होते. शिक्षकांनी मागे वळून मुलांना एकमेकांना विचारायला सुरुवात केली, सांगा मी काय शिकवत होतो? ते उपस्थित प्रत्येकाला विचारत होते. मात्र कुणाचेच लक्ष नसल्याने कुणीच नीट असे उत्तर देऊ शकले नाही. ज्यावेळी नरेंद्रांची पाळी आली तेव्हा मात्र शिक्षक काय शिकवत होते याचे अगदी अचूक उत्तर दिले. शिक्षकांनी सर्वांना मोठ्याने विचारले, सांगा कोण बोलत होते? विद्यार्थी लगेच म्हणाले, नरेंद्र बोलत होते. जर नरेंद्र बोलत होते तर त्यांनीच अचूक उत्तर कसे दिले? मग ते बोलत नसावे असा शिक्षकांचा अंदाज होता. त्यामुळे शिक्षकांनी नरेंद्र वगळता सर्व विद्यार्थ्यांना बाकावर उभे राहण्याची शिक्षा दिली. नरेंद्रांना मात्र खाली बसण्यास सांगितले. त्यावेळी स्वतः उभे राहून विवेकानंद म्हणाले, गुरुजी मी सुद्धा बाकावर उभा राहतो, कारण मीच इतर विद्यार्थ्यांसोबत बोलत होतो. मुळात स्वतःची शिक्षा थांबवता आली असती, मात्र त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रामाणिकपणा होय. त्यामुळेच न घाबरता स्वतः शिक्षेला सामोरे गेले. एकदा वर्गात एका मुलाने खोडी केली. शिक्षकाने त्याला रागावले, मात्र तो जराही खजील न होता निर्लज्जासारखा हसला. त्यामुळे शिक्षकांचा राग अधिकच अनावर झाला. ते जे दिसेल ते घेऊन ज्याला त्याला मारू लागले. त्यांनी नरेंद्रांनाही मारले. त्यांचा कान पिरगाळला, तोही इतक्या रागाने की त्यांच्या कानामधून भळाभळा रक्त वाहू लागले. इतक्यात मुख्याध्यापक आत आले. नरेंद्र ओरडून म्हणत होते की मी काही केले नाही, सोडा मला. शिक्षकांना रागवून मुख्याध्यापक रागात निघून गेले. हा प्रकार पालकांपर्यंत पोहोचला. विषय इतका टोकाला पोहोचला की मुले शाळेमधून काढून टाकण्यापर्यंत पालकांचा निर्णय झाला. शेवटी विवेकानंद लहान असूनही म्हणाले, तो मुलगा जराही खजील नव्हता. त्या कारणाने शिक्षकांचा राग अनावर झाला. गुरुजी चिडले. त्यामुळे दोष कुणा एकाचा नाही. त्यांच्या या बोलण्यामुळे पालकांनी आपला निर्णय मागे घेतला. झालं गेलं विसरून सगळे पुढे गेले आणि आनंदाने शिकू लागले. नियमित शाळेत येऊ लागले. मात्र विवेकानंदांचा बालपणापासूनचा खरा स्वभाव पाहता त्यांच्या बालवयातील प्रामाणिक स्वभावाची जाणीव होते. हा खरेपणा, प्रामाणिकपणा त्यांच्या पुढील आयुष्यातही तसाच राहिला. त्यामुळे आजही विवेकानंदांपुढे सगळे विचारवंत नतमस्तक होतात.